तुमच्या मर्जीवर है ही गोष्ट. फक्त अंतःकरणाचा धर्म सोडला की आपण देव झालो, आणि अंतःकरणाचा धर्म घेतला की जीव झालो. हे लक्षात घ्या. जीवन जास्त दिवस नाही. या लौकिकामध्ये रमण्याकरता 4 दिवसाचा लौकिक आहे, पण सगळीची पुरी तुम्ही लई दिवस आहे ना. लौकिक किती दिवसाचा? आता हे संख्य माणसं किती दिवस राहतात? 2-3 दिवस, 2-4 दिवस राहतात. आता एक तिकडे तिकडे. कोणी हार्ट अटॅकनं गेलं म्हणजे, कोणी ॲक्सिडेंटनं गेलं म्हणजे, कोणी कशानं गेलं, झालं ताटातुट्या झाल्या. 8-7 ताटातुटी करून टाकतील फरक होते. मस्त आपलं अंतःकरण उपाधी करून शिवस्वरूप होऊन मस्त राहायला गे. बस बाकी त्याचा विसर पाडीत राहा, आठवण करू नको. म्हणतो ही गोष्ट लय भाग्याची आहे, पा लक्षात घ्या. तर त्याच्या मनानं साथ द्यायला पाहिजे. त्याला त्याचं मन त्याला काय देत नाही, साथ देत नाही, उठमळून टाकते त्याच्यामध्ये. मातीत जाणार आहे. ही वेळ आहे आता आपली आपली सोडवणूक करण्याची. हे वेदांत शास्त्र उच्च कोटीतलं शास्त्र आहे, लक्षात घे. तेव्हा तू जन्माला आला तेव्हा, जन्माच्या अगोदर गर्भामध्ये होता तेव्हा तुला माईचं ज्ञान नव्हतं, बापाचं ज्ञान नव्हतं. तुला भाऊ नव्हता, बहीण नव्हती, तुला माय बी नव्हता आणि बाप बी नव्हता. तेव्हा झाला गर्भातून बाहेर आल्यावर हे सगळं लागलं. त्याच्या अगोदर तुला होतं काय? हे चिंतन कर ना थोडं. गर्भामध्ये जायचा, गर्भाची आठवण कर. जन्म जरा दुःख दोषानुदर्शनम, त्याची आठवण कर. हे दर्शन घे. बाकीच्याचे दर्शन घेण्यापेक्षा जन्माचं दर्शन घे. म्हातारपणाचं दर्शन घे. जन्म जरा दुःख दोषानुदर्शनम, हे दर्शन घे अगोदर. की गर्भामध्ये होतो तेव्हा मला माय बी नव्हती, बाप बी नव्हता. त्याचं ज्ञान केव्हा झालं? 2 वर्षानं बाहेर निघाल्याच्या नंतर झालं की हे बाबा चॉकलेट घेऊन आलाय आणि ही माझी माय आहे. त्याच्या अगोदर होतं का माय बाप तुला? तू नव्हता काय? होता का नव्हता? तेव्हा तुला कोण कोण होते सैरे? मामा होता का, काका होता का, चुलता होता? कोण होता? कोणी नव्हतं. हे कवा लागले? हे लटके ह्याचा खरे येतं, ह्याचा पुन्हा पुन्हा विचारतं. हे दिमागमध्ये फिरू दे बरेच दिवस. अरे मी गर्भामध्ये एकटाच होतो, नंतर मला हे भेटले, मग हे माझे होतील काय? हे माझे आहेत काय? हे माझे नव्हते बी आणि माझे नाहीत बी, कवाच नाहीत. त्याच्या अगोदर हा देह पण नव्हता. गर्भामध्ये देहाची उत्पत्ती झाली. त्याच्या अगोदर देह पिंड बी नव्हता तुला, पिंडा वाचून तो होता. हे पुन्हा ध्यान कर जरा. तुझ्या असं ध्यान केलं म्हणजे बराचसा भाग चित्तातून काय होतंय? कटत. थोडी विश्रांती मिळायला सुरुवात होती. खरंच हे आपली नाही, आपण यांचे नाही. ते मध्यंतरी मिळालेलं मित्रमंडळ आहे. मित्रमंडळ करू का असं जरूर मन एकमेकाची करू मित्रमंडळ आहे. नाही तर तोच मित्र शत्रू बनते. मनाला मन लागलं नाही की काय बनला? म्हणून याचं मित्रत्वही नको, याचं शत्रुत्व याला विसरलेलं बरं. म्हणून महाराज सांगतात, विजयी विसर पडिला निषेध, विजयी विसर पडिला निषेध. विजयी विसर पडिला निषेध, विजयी विसर पडिला निषेध.
सावला आता येतोय झाले जीवन, आता येतोय झाले जीवन. तर आता म्हणजे केव्हा विषयाचा विसर पडल्याच्या नंतर विषमता सगळी निघून जात असते चित्तामध्ये आणि चित्त ऑटोमॅटिक शांत बनतं. लक्षात खूप शांती शांती तुझ्याकडे येते. मग जोपर्यंत तू यांचा विसर पाडणार नाही तोपर्यंत शांती तुझ्याकडे टुकून सुद्धा पाहणार नाही. शांती वरमाला कोणला घालते? ज्याचा विषयाचा विसर पडला अशाच महात्म्याला ती काय घालते? वरमाला घालते शांती. त्याच्यापासून हालत नाही. ज्याच्या चित्तामध्ये डुबक्या मारायचे विषय याच्यापाशी चुकून बी शांती येत नाही. त्यांना रोज करी लावावं लागतं शांती करता. शांती करता काय लावावं लागतात? रोज करी. रोज करी लावून ते रोज करी मग शांतीला बोलतात. रोज करायला येते का ती? रोज करायला येत नाही का? लागतात. तुला येईन तर रोज करायला कशी येते भल्या माणसा? जरा विचार कर. शांती पाहिजे तर काय कर? तुझ्या हातात आहे का रोज करायच्या हातात आहे? शांती कोणाच्या हातात आहे? जरा सत्पुरुष बन. सत्पुरुष बनले की शांती आपोआप येईल. आणि मग शांती आल्यावर शांती परते नाही ते शांती परते नाही शांती आपल्यापासून हलत नाही. वंदे श्रीमद रामम सद्गुरु मती शांती सीतया श्रेष्ठम काम विराक्षसारी भव जलधो तत्व बोध ही शांती परम शांती तुझ्यापासून हलत. आणि आता वेळ तुझ्या हातात आहे. पाहिलं
भगवंताने फार मोठी जन्मांतराच्या नंतर तुला ही भगवंताने संधी दिलेली आहे. ही संधी घेऊन नको कोणाच्या फेवर मध्ये येऊ नको, कोणाला मुलाजात येऊ नको. पुन्हा ही वेळ कधीच चालून येणार नाही. लक्षात असे संगतीचे माणसं 1000 वेळा भेटले आणि 1000 वेळा निघतले म्हणून अशा माणसाच्या भीडमध्ये येऊ नये. एकांत चटणी रोटी खा, उपाशी राहा, काही फरक पडत नाही एक जन्मापुरता. पण ही वेळ गमावू नको. काय कर, अंतःकरण उपाधी कर. तर एवढंच कर, एवढंच सांगितलं. बुद्धीचा पालट करा रे बापांनो, मागूचा नाही मनुष्य जन्म. फक्त बुद्धीला बदल. तुझ्यामध्ये राम जन्म दे. उद्या त्याला राम जन्म आहे बरं का. उद्या आपल्या इथं कीर्तन नाही. उद्या तिकडे यायचं. कुठं? नानाच्या इकडं 9 वाजेपर्यंत या. 9च्या अगोदर या, म्हणजे फराळाची व्यवस्था होती आणि 1 घंटा हरिपाठ. मग पुन्हा कीर्तन 2-3 घंट्याचा कार्यक्रम आहे. उद्या काही नाही, इकडं काही. मग राम कुठं जन्मत असते? असे राम जन्मतात आणि दुसरीशी मरतात. आता उद्या राम जन्माला की नाही? उद्या कोणवार आहे? रविवारी राहत नाही. पण मारुती तसाच, राम तसाच, कृष्णही तसाच, आणि दत्ताई मागले. कुठे गेले राम? दरवर्षी जन्मले. कुठे गेले? दत्ता कुठे गेला? कृष्ण कुठे गेला? हनुमान कुठे गेला? ते मागले दरवर्षी जन्मलेले असतील ना. ते कुठे तेव्हाच मरतात. पण हृदयामधला जे राम जन्मते ते मरत नाही. लक्षात. हृदयामध्ये जे कृष्ण जन्मत ते मरत नाही. हृदयामध्ये दत्ता जन्मत ते मरत नाही. आणि हृदयामध्ये हनुमंत जन्मत तेही मरत नाही. ते हनुमंत हृदयामध्ये जन्मल्याच्या नंतर राम प्रभूची गाठभेट घालून देतात. हृदयामध्ये जन्मने बाहेरले काय? ते बाहेरलं काही खरं नसतं. लौकिक भाग आहे ते. पण खरा आत्मा राम हृदयी प्रकटला. हे रामा, हे कृष्णा, तू माझ्या हृदय मंदिरामध्ये प्रकट हो. आणि ज्या दिवशी हृदय मंदिरामध्ये राम कृष्ण प्रकट होतात त्या दिवशी अंतःकरण उपाधी बनतो. त्या दिवशी काय बनतं? अंतःकरण उपाधी म्हणतात. कृष्ण जन्मला वसुदेव रूपी जीव होता, त्याचे सगळे बंधन शंकला तुटतात. बंधनाचा फासा तुटत. पण केव्हा तुटत? मी अकर्ता आणि अभोक्ता म्हटलं. नुसतं म्हटलं नाही, तसा भावच तयार व्हावा लागतो. आणि भाव होण्याकरता तपश्चर्या करावं लागतं. पुन्हा पुन्हा लक्ष ठेवावं लागतं. मनाचं लक्ष कोणीकडे पाहिजे? रामाकडे पाहिजे. त्याचं नाव लक्ष्मण आहे. त्याचं नाव लक्ष्मण आहे. ज्या मनाचं लक्ष रामाकडे आहे त्याचं नाव लक्ष्मण. ज्या मनाचं लक्ष सुर्फ नकाकडे ते लक्ष्मण नाही. मग कवा कवा राम लक्ष्मण या रोडनं जातात. दर्गा रोडला रामानं बकऱ्याच्या गळ्याला दोरी बांधली, लक्ष्मण पाठीमागून हाणायचे. हे नाव ठेवून बेकार केलं लोक. नाव ठेवावं तर तसं वागावं, तर त्या नाव ठेवण्यात मजा आहे. राम लक्ष्मण कुठे गेले? बकरे घेऊन फिरायला गेले. असले कसले राम? त्या मनाचं लक्ष कुठं पाहिजे? रामाचं. तो मी आहे. मनानं काय म्हणावं? तो राम माझा आहे, मी राम आहे. तो मी आहे, मी तो आहे. ही संधी आहे. पाहत आहे, खूप चांगली संधी आहे. खूप चांगली संधी आहे अध्यात्मामध्ये डुबायची. विषयामध्ये डुबू नको, अध्यात्मामध्ये डुब.
आपल्याला काय वाटावं मग, मी अजन्म आहे, मी अजन्म आहे, म्हणून मला कोणी नाही, मी कोणाचा नाही. जन्म तरी तरी पिंड तरी मला आहे का, पिंडही माझा नाही. माझा ब्रह्मांडाशी काय संबंध आहे, काही संबंध. अशी गोष्ट निघून जात आहे. तो सर्पाला काठीण आली ते मरत असत, त्याला भय असत. त्यांना काठीण आल्या, मग ते काठीण मधून निघाल्याच्या नंतर महाराज सांगतात, सांडोनी अंगाची कोरी, सर्प निघाली पाताळी, मग त्वचा कोण सांभाळी. तैसे झाले 3 देहाची काठीण टाकून दे, 3 देहाची काठीण टाकून दे, घुस, नाही तर तू मरतो बाय. हे लक्षात. आणि मेला की पुन्हा मरतो, पुन्हा मरतो. आणि पुन्हा एकदा तू आता मेला, तुझ्या पाठीमाग पुढचं भविष्य लक्षात घे. पुन्हा पुन्हा तू मरणार, पुन्हा पुन्हा जन्मणार. ते बी मनुष्य जन्म नाही तुला बादमध्ये. आता हे मनुष्य जन्म दिला, तू याच्यातून बाहेर नाही घेत. दरवाजा आहे मोक्षाचा, काय दरवाजा आहे, तू बाहेर नाही घ्यायचा. रमू नको या दरवाजामध्ये. याचा एकदा तू मेला की पुन्हा तुझ्या पाठीमाग नुसता मृत्यूच मृत्यू लक्षात. भयच भय हे. म्हणून अंतःकरण काय बनावं, पाली. आणि हे काही बी नाही बरं का, एक गोष्ट खरी आहे. बरेच काय म्हणून आपण रोज ऐकत होते, कोण मनमध्ये रोजच ऐकत होता. आपण रोज ऐकतो, रगील मनात लक्षात काम घेत नाही. ऐकायला तू लक्षात काम घेणं झालं. तू ही गोष्ट रोज कशामुळे सांगायला तुला धोका आहे. पुन्हा पुन्हा जी सांगितलं जाते गोष्ट असते तिचा मोठा धोका असतो. एक पोरग होतं, त्याच्या माय सांगत होती, अरे बाळा पाकिटाला सांभाळ बरं काय, तू प्रवासाला निघाला, पाकिटाला सांभाळ. ते म्हणला, आई तू मला किती बाऱ्या सांगते, मी काय एवढा पागल आहे का. नाही रे तू पागल नाही, तू फार हुशार आहे, पण पाकिटाला सांभाळ. असं म्हणीत जे व्हायचं झालं. रेल्वे स्टेशनवर गेलं, पाकिट मारलं, तिकीट बी गेलं आणि पाकिट बी गेलं. गाडी आली, गाडीत बसलं, त्याच्यानंतर टीटी आला, टीटी आल्या, तिकीट. मग आता पाकिट मारलं होतं, खिशात हात घातला तर खालीच गेला हात. म्हणला साहेब मग कोणतरी पाकिट मारलं. ते म्हणला टीटी म्हणला, तू यासारखे मला रोजचे 56 भेटतात, चल तिकीट दाखवतो का तुला अंदर करू. नाही खरंच ते मला खरं बिरं काही नाही, मला तिकीट पाहिजे. दुसऱ्या स्टेशनवर पोलीसच्या हवाली करून टाकू. मग तिथून म्हणायला, आई एवढी बाया पोहोचला काय. नाही आई मला पकडलं. कोणा कामून पकडलं, तिकीट नव्हतं म्हणून. आणि तुला दिलते की रे पैसे हे. आणि ते कोणा मारले की मेल्या मुर्द्या, तुला किती बाऱ्या समजावून सांगितलं होतं की सांभाळ त्याला. कशाला किती बाऱ्या समजायचं. तसं साधू संत समजून सांगतात, वेळ चांगली आहे बरं का, सांभाळ आता, तू सांभाळून राहता, नाही तर नेमकं पाकिट जाईल. मग पाकिट केव्हा गेलं समजावं. माझ्यामध्ये कर्तृत्व उतू येऊ लागलं की मोह काय गेलं, आणि हा कर्तृत्व प्रगटलं की मी सक्सेस झालो. माझ्या आईचं वचन मी पाळलं, माझ्या गुरुचं मी वचन पाळलं, त्या संताचं वचन पाळलं, मी धन्य झालो या जगामध्ये. फक्त वचन पाळायचंय, वचन पाळ फक्त.
अशी गोष्ट आहे. गुरु वचने विश्वास करी, अनुभव मनमा धार. गुरु काय सांगायले? सद्गुरु कहे स्वस्वरूप जात, एटले तारू जन्म टले से प्रमाण. तारा जन्म मरणनो कागळ फाटे, सद्गुरु वचने विश्वास रोख यमाटे. त्या गुरुच्या वचनावर विश्वास ठेव. तू तुझ्या स्वरूपाला ओळखत राहा. नेहमी तू तुला पहा, बाकी कोणाला पाहत बसू नको. तू तुला पहा. जसं माणूस आरशामध्ये आपण आपल्याला पाहतोय, दुसऱ्याला पाण्यात मजा आहे का आपण आपल्याला पाण्यात मजा आहे? आपण आपल्याला पाहिलं आपल्यासारखं खूबसूरत कोणी दिसत नाही. आरशामध्ये आपण आपल्याला पाहिल्यावर आपल्यासारखं खूबसूरत दुसरं कोणी दिसत नाही. म्हणून पाहिल्याबरोबर मुस्कान येते त्याच्या चेहऱ्यावर. कोणाच्या? उगं पहा ना, आरसा समोर ते असं 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 त्याला वाटतं माझ्यासारखं, आणि बरोबर आहे, तुझ्यासारखं कोणी नाही पाय. तसा बुद्धिरूपी आरसा आहे, आणि त्या आरशामध्ये तू पाहत जा तुला. बिंब हेच प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब हेच बिंब आहे. जीव हाच शिव आहे, शिव हाच शिव आहे, हे लक्षात. जीव शिव सम आहे. म्हणून स्वतःला शिव समजित आहे. जीव समजू नको, बाई समजू नको, माणूस समजू नको, काही समजू नको. डायरेक्ट स्वतःला काय समज? शिव स्वरूप समजत. जसं शंकराचार्य 32 वर्षाच्या आतमध्ये शिव रूप झाले. का तर रूपच आपलं शिवाचं आहे, व्हायचं नाही, आहेच. फक्त मधी जायचंय. मधी जाऊन आपली आपली काय करून घ्यायची? ओळख. अंतःकरण रूपी गुहा आहे, त्या गुहेमध्ये शिव. आपली आपली ओळख करून घे. साधू संत तुला हेल्प करायले, बाकी जे हे उताडा ते तुला हेल्प करीन झाला, तुझ्या मुळावर आहे पहिल्या लक्षात. फक्त गुरु तुझ्या हिताचा आहे, संत तुझ्या हिताचा आहे, बाकी सगळं तू गणगोत तुझ्या मुळावर आलेलं आहे लक्षात. त्यांची शांती कशी करतो? बोल. आता काही लग्न तुग्न असले की नाही, उगा शांती करतात. यांची शांती कशी करतो? कोणते मंत्र म्हणतो सांग. नाही ते सगळे तुझ्या मुळावर असतात. घरचे दारचे पाहुणे रावणे सगळे मुळावर आहेत. फक्त संत मुळावर नाही. मग कशी शांती करतो सांगा. आहेत म्हणजे आहेत. तुला नेहमी देहाकडून बोलतात का आत्म्याकडून बोलतात? मग हे मुळावर येते. हे तुझ्या मुळावर आहे. तुला मेंढा म्हणून हाक मारायलेत का सिंह म्हणून? आणि तू काय म्हणायला? त्या मेंढपाळानं हर केलं की म्या करायले. मेंढ्या सिंहच तू, मेंढा नाही, हे लक्षात घे. सोडून दे मेंढे पण. सिंह गर्जना कर. तू राजा आहे, जंगलाचा काय राजा आहे. सिंहाचा कळप नसतं, मेंढ्याचा कळप असतं. म्हणून कळपामध्ये राहू नको. पाय सिंह एकटाच राहत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे आमा एकांताचा वास. 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 समेत परोप देऊ सदा.
समरूप देऊत तुका म्हणे आमा एकाचा वाद तुका म्हणे आमा एकाचा वाद. हे गुह्य ज्ञान ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिले. हे गुह्य ज्ञान आहे, लौकिकामध्ये जमत नाही वापरायला. घरच्या माणसाला काही मन जाऊ नका असं. तुमचीच फजित होईल मला काय. हे आपल्या जवळ ठेवायचं आणि यांच्यापासून या चोरापासून काय राहायचं. सावधान. हे चोर आहेत बरं का. एकूण एकाच्या सापेक्ष एक चोर आहे. त्यांच्या सापेक्ष आपण चोर होऊन आपल्या सापेक्ष ते चोर एकूण एकाचं आयुष्य लुटायला लागले. एकूण एकाला हेल्प करीन फायदा करीन. ते रक्त शोषण करतात. आयुष्य काय व्हाले शोषण केल्या चालले. म्हणून आयुष्याचं शोषण होऊ नये. आपण आपलं आयुष्य सांभाळा. आपल्या आपली भगवंतानं दिलेली आयुष्यरूपी संपत्ती सांभाळा. हां. आणि आपलं त्या संपत्तीतून हित करून घ्या. लक्षात घ्या. ही संपत्ती जर इकडं उधळमाप करतात तर तुम्ही उद्या त्याला कंगाल होऊन भीक मागता. एक एक क्षण आपल्या आयुष्यामधला परमार्थाला लावा. हित करून घ्या की हिताची येळ आहे. पुन्हा याच्यापेक्षा हित दुसरं कोणतं नसतं. आपलं अंतःकरण उपाय झालं काय झालं आपलं हित. आणि आपलं अंतःकरण विशेषण झालं. आणि आता तुम्हाला चांगलं कळालं. काय कळालं. उपाधी आणि विशेषण. कमीत कमी जिंदगीभर तर तुम्ही विसरणार नाही. का तर 2-3 दिवस घातले त्याच्यावर. उपाधी आणि विशेषण. का तर हे परमार्थातला मेन पॉईंट हे लक्षात घ्या. सावधान राहिलं पाहिजे. आपलं अंतःकरण मला कसं वाटायचं. मी केलं वाटत असतं तर अरे रे 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 कार असो माझा मला. जन्मा येऊन काय केलं तर मुद्दा सगळं खलास करायला लागलो. मी काही न करता मला केल्यासारखं वाटायचं. कर्तृत्व भ्रांती आहे का काय. भ्रांती. भ्रांतीतून बाहेर निघालो नाही. भ्रांतीतून बाहेर निघालो नाही. माऊली 22 वर्षाच्या आत भ्रांतीतून निघाले बाई. भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्ये मन सुचले आत्मस्वरूपी घातले. 22 वर्षाच्या आतमध्ये. मुक्ताबाई 16 वर्षाच्या आतमध्ये स्वतःही निघाली. चांगदेवाला बाहेर काढलं. 1400 वर्षाचा चांगदेव होता पण भ्रांत होता. भ्रांत होता. म्हणून आपण भ्रांतीतून बाहेर निघायचं. जमलं तर कोणाला काढायचं नाही तर आपण आपलं तर नीट चिपाटा. आपण आपलं निघायचं पहा. बाकी त्याचं काढणं करणं. काढला असतं तू अवतार बनशील. नाही काढलं तू आपल्या पुरतं काम चांगलं केलं. तू आपली सोडवणूक केली. आता इतराला तारतात. आपण करतात इतराला तारतात. ते अवतार असतात. लक्षात असतात. अवतार पुरुष असतात. अवतारी पुरुष असतात. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवतारी पुरुष. आता ज्ञानेश्वर माऊली अवतारी पुरुष. महाविष्णूचा अवतार. स्वतः तर करले पण इतरांना तारलं म्हणून काय बनले ते अवतार बनले. अवतार बन. काही वावगं नाही त्याच्यामध्ये. त्याचं चिपाट बन. चिपाट आपला एक सुरू निघून जाते. आणि नौका अशी सगळ्याला घेऊन जाते. आता आभासवाद बी कळाला आणि आवश्यकवादही कळाला. नसला ज्याला कळतं त्यानं कळून घ्या. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यापासून. बाकी बोलू नका. संसाराचं बोलू नका. संसार नाही मुळामध्ये. तू जेवढा संसाराजवळ तेवढा लबाड बोलायला. हे लक्षात घे. तू खोटं बोलायला. तू तुला फसवायला.
तुला कोणी फशीन, तू तुला फसवायला. म्हणून जास्त उल्हास येऊ दे नको संसाराचं बोलण्याचं. महाराज सांगतात, एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समाज मोधरावा, तेने ब्रह्मानंद होय अवधाना, तेने ब्रह्मानंद होय अवधाना, नरारी रामा गोविंद वासुदेवा, नरारी रामा गोविंद वासुदेवा, म्हणा दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य जीव आहे. अवच्छेदक वादाच्या रीतीने अंतःकरण विशेषण बनलं की काय केलं, जीवपणाकडे आणलं. आणि आभासवादाच्या दृष्टीने अंतःकरण विशेषण बनलं की कोणीकडे आणलं, जीवपणाकडे आणलं. म्हणजे शिवाचा या अंतःकरणानं विशेषण बनवून काय घेतला, म्हणजे जीव केलं, त्याला लहान केलं, लहान केलं. आणि आपल्याला एवढंच करायचं उभ्या जन्मामध्ये, हे प्रारब्धाचा विषय नाही, लक्षात घ्या. बरेच लोक म्हणतात माझ्या नशिबात नाही. अरे नशीब वाल्या, भोगाच्या बाबतीत नशीब असतं, परमार्थाच्या बाबतीत नशीब बिशीब काही नसतं, प्रयत्न असतात. चांगलं लक्षात घे. पागल लोक म्हणत असले तर म्हणू दे, तू पागल बनू नको. परमार्था नशिबाचा नसतं, लक्षात घे, प्रयत्नाचा असतं. आपण सकाळच्या रामपाऱ्यामध्ये प्रयत्न करतोच म्हणून इथपर्यंत येतो, लक्षात घ्या, आहे ना. आळस करू नये परमार्थाचा. संसारामध्ये आळस कर, पण परमार्थामध्ये कधी चुकूनही आळस करू नको. का तरी सीझन आहे, सीझन मध्ये जर तू आळस करशील, सीझन मध्ये आयस आराम मारशील, तर काय माती खाशील का होईल त्याला. चांगलं पाऊस पडलेलं आहे, जवळ बी आहे, आणि मस्त गावामध्ये फिरायले, पेरील कोण, कोण पेरील. तुकाराम महाराज म्हणले, भल्या माणसा, अरे घरचं एखादं मेलं त्याच्या तोंडावर झाक काही बी जाय पेरायला. मळे झाकून या करावी पेरणी. पेरणीची वेळ तसं ती वेळ परमार्थाची. भल्या माणसा तू आयस आराम मारतोस, उद्या त्याला तुझी काय दशा होणार आहे त्याची कल्पनाही करवत नाही. उद्याचा दिवस पाहशील का नाही पाहशील याची कल्पना नाही करता. या देहाची गॅरंटी नाही, पाण्यावरला बुडबुड आहे. त्यांना भंगूर नाही भरवसा, गळा पडेल आता, आणि पुढे हुशार आहे चोर सांगा. काही चालणार नाही त्या गळ्याला फास पड्या. म्हणून गळ्याला फासा पडू देऊ नको, सावधान राहा, नेहमी जागा राहा, दुखली मारू नको. जागा राहणं म्हणजे मी शिवस्वरूप आहे, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ग्रस्ताश्रमी नाही, मी वानप्रस्थाश्रमी नाही, संन्यासी नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी बाई नाही, मी पुरुष नाही, मी ओनली कोण आहे, सत्यम शिवम सुंदरम, मी निराकार आहे. आता हृदय मंदिरामध्ये काय होऊ दे, तुझ्या प्रकाश करू दे. हे प्रकाश आहे. मी करता भोगता, मी दोन लेकराची माय, ही आमोशा आहे. तुझ्या हृदय मंदिरामध्ये आमोशा फिरायली का पौर्णिमा फिरायली? हा, हृदय मंदिरात आमोशा आहे का पौर्णिमा? पाय
अमावस्या दाखिली आणि पौर्णिमा दाखिली असं असेल तर नक्की अमावस्या आहे. आणि असं असेल तर पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र असतं लक्षात घे. आणि अमावस्या दिवशी चंद्र असतं पण लपलेलं असतं. अशी गोष्ट आहे. चला ब्रेक. बटन बाबा साहेब महाराज की जय. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन रचितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतान्तवर्षिणी भगवती मष्टादशाध्यायिनी मम संदधामि भगवद्गीते भगवद्देशिनीम्. नमोऽस्ते व्यासविशालबुद्धे कुलानिलयाय तपत्रनेत्र भारतेन पूर्णप्रज्वालितो ज्ञानमयः प्रचित्तः प्रपन्नपारिजाताय सूत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृततुवे नमः. स्वरूपनिषदो गावो लोका गोपालनन्दनः पार्थोऽर्थस्तुतिरभोक्ता दुःखं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. विष्मद्रोणकथा जयग्रन्थजना क्रान्तारणीलोपरा शैल्यग्रहावती कपेन वहनी करणेन वेदापुरा. अश्वत्थामाविकरणघोरमका दुर्योधनावरती सोष्टिरा पाण्डवैरणादि कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजमवनं गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यातकेशरं हरिकथा सम्बोधनामोदितम्. लोके सज्जनशलपदैर्हरः ते वीरमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे. मूकं करो वाचालं पङ्गुं लङ्घयितेगिरिं यत्र पादमहं वन्दे परमानन्दमाधवम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः गुणवन्ति दिव्यैः तवैरवेदैः साङ्गपदः क्लमो उपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. यानावस्थिततदगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं नैजुस्सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. एवढं पाठ होते पाठ करायला गेलं होई पाहिल्यापासून पाठ करायलो. अगोदर पाठ झाले केव्हा झाले. आता इथून पाठ करायला मी कार्याचं मुहूर्त करून पण एक पाय पाठ करणं आपण म्हणतो बघू ना. मनोनी माझी करू मनबुद्धी ये एकशेटी येतुडेनी सर्व व्यापी मीची होई या ओळीचा अर्थ आहे. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन आणि बुद्धी तू स्थापित कर म्हणजे तेवढ्याने सर्व व्यापी जो तत्स्वरूप तू होती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ओळी तू माझ्या मनाला माझ्या स्वरूपात मन लाव असं सांगतात. पण आपलं मन चाललंय कुठं. हे मना कळाळे सत्य
हे मना गयारे सज्जना समाजा धर काही उमाजा धर काही या नारातानु सम परवाणी बुद्धिवानाई नसे नसे वय भरवसा बुडा बुडा जसा फुटे फटकन तरी आयुष्य धुकवायासी समाज धर धरकन ते मना गणाय सज्जना समाज धर काही उमज धर काही या नरतनु सम परवणी बुद्धिवानाई राहतील जागते जागी चेत आणि वाळा राहता वाळा करतील शेवटी शैलस्मशानी उघडा ते मना गयाय सज्जना समाज धर काही उमज धर काही या नरतनु सम परवणी बुद्धिवानाई तनदास म्हणे हे मना भूलू नको कोणा पंढरी राणा हे करुणिया आपला तरी जगीत तो जाणा ते मना गयारे सज्जना समाज धर काही या नरतनु सम परवणी बुद्धिवानाई मध्ये